समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. संविधानिक पदांवर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या घटनेविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे. संबंधित आमदाराने एका आमदार व खासदार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिल्याचे समोर आले असून या प्रकारामुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पलूस तालुक्यातील युवक आघाडीच्या वतीने तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या नावे नायब तहसीलदार आसमा मुजावर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. तसेच सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी एकमेकांची सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असून समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित आमदारावर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सक्त ताकीद देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवक आघाडीचे उपाध्यक्ष यश बाबा ऐवळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आम्हाला असे दिसून आले की एक संविधानिक पदावर असलेल्या एका खासदाराचा व संविधानिक पदावर असलेल्या एका आमदाराचा आपल्या जिल्ह्यातीलच एका संविधानिक पदावर स्वतः असताना सकट एका संविधानिक पदाचा अपमान करत व एकेरी शब्दाचा उल्लेख करत आज त्याने अपमानास्पद असे एका खासदाराला व एका आमदाराला अपमानास्पद अशी वागणूक दिलेली आहे. आणि अशा या घटनेचा मी असा जाहीर असा निषेध करतोय. कारण आपण संविधानिक पदावर जर असाल तर आपण एकमेकांना आदरानं बोललं पाहिजे आहे, आदरानं एकमेकांशी वागलं पाहिजे आहे. आणि आज अशा ह्या कृत्य आज महाराष्ट्रभर होत आहेत. या कृत्यांचा मी प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा निषेध करतोय. आणि आज आम्ही पलूस येथील तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले व आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही ईमेलद्वारे या घटनेचा जाहीर असा निषेध असलेलं पत्र कळवले. ही घटना थांबावी, अन्यथा या महाराष्ट्रात आहे ना या गोष्टीचा फार मोठा उद्रेक होईल. कारण या अशा वाचाळ प्रवृत्तीच्या लोकांचा वावर ह्या महाराष्ट्रात खूप सारा झाला आहे. असा ह्या वाचाळ प्रवृत्तीच्या माणसांचा कारभार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर या घटनेची नोंद घेऊन ह्या अशा प्रकारचा इथून पुढं या जिल्ह्यामध्ये नाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचा अशा प्रकारे शब्दकोश नाही झाले पाहिजे आहेत अशी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय आणि थांबतोय. जय भीम, जय भारत. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.